मदतीचा त्यांना पुढचा हात दिलाय का काय असा वाटावा अशी परिस्थिती आहे। किशोरजींकडे पुन्हा एकदा जाते। किशोरजी, तुम्हाला सुद्धा शेवटी ठाकरेंची मदत घ्यावीच लागली, महापौर पद सुद्धा वाटून घ्यायला तुम्ही तयार झालात। जे आरोप निवडणुकीच्या आधी केले होते ते सगळे चंद्रपुरामध्ये माफ आहेत का? हे बघा, निश्चितपणे या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आकडे कमी होते, संख्या कमी होती। आणि ही संख्या कमी असताना जेव्हा असं दिसलं चंद्रपूरच्या त्या नगरसेवकांमध्ये की हे 25 दिवसापासून कुठेही सत्ता स्थापनेचा यांचा फॉर्म्युला येत नाही आहे, सत्ता स्थापन तर करूच शकत नाही आहे, परंतु यांनी दुसरं आपापसातमधलं फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं। 31चा आकडा असताना 34च बहुमत पाहिजे होतं, 3 या ठिकाणी यांना जुळवता आले नाही। याचं कारण यांच्यातलं आपसातला सत्तेसाठी असलेली यांची साठमारी, केवळ सत्ता मिळवायची एवढीच एक भूमिका काँग्रेस पक्षाची होती। आणि मी तर इथल्या स्थानिक नेतृत्वाचं अभिनंदन करेन की त्यांनी एका वेळेस काँग्रेसने ऑफर दिली त्यांना की आमच्या काँग्रेसला मध्ये पक्षप्रवेश करा, आम्ही तुम्हाला महापौर पद देतो, परंतु स्थानिक नेतृत्वाने ते नाकारलं। ते कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि त्यांनी या ठिकाणी ही युती केली 1.25 वर्षाच्या नंतरच्या महापौर पदाची। जेव्हा त्यांना लक्षात, शेवटी आपली बांधिलकी कोणाची आहे? आपली पहिली बांधिलकी ही जनतेची आहे, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या मायबाप राजाच्या कामाच्या साठीची आहे। जी स्थानिक कामं असतात, प्रश्न असतात, ते स्थानिक प्रश्न, ठीक आहे। म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही विकासाच्या मुद्द्याकडे वळता आणि तुमचं असं म्हणणं आहे की सत्तेसाठी काँग्रेसला केवळ ही युती हवी होती, परंतु तुम्हाला तसं नको होतं। किशोरजी पुन्हा थांबवते का अतुलजींना काय ते बोलायचं? अतुलजी, आता असं आहे की बीजेपीचा जो विकासाची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ती म्हणजे व्यक्तिगत विकास। तुम्ही आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे, आणि तुमचा तिकडे जाऊन काय फायदा होणार आहे? इकडे आमच्यासोबत या, आमच्याकडे राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, डबल इंजन, ट्रिपल इंजन, क्वाड्रपल इंजन। पण विकास कोणाचा? तर विकास तुमचा आमदार म्हणून होईल, विकास तुमचा नगरसेवक म्हणून होईल, आणि तुमचा व्यक्तीचा, नगरसेवकाचा आणि आमदाराचा विकास जनता चांगल्या पद्धतीने समजते। त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होऊ शकला नाही, देशाचा विकास होऊ शकला नाही। उलट आमच्यावर एवढे दोष ठेवतात, आमच्या काळात 16% होतं मॅन्युफॅक्चरिंग, ते आता 11.4% आलेलं आहे। खर्च म्हणजे सांगतो तुम्हाला यांचं काय आहे, बजेटमध्ये पहा तुम्ही, जलशक्तीचं जे पैसे आहे ते फक्त 2% खर्च झालेले आहे। 67,000चं प्रोव्हिजन होतं, अशी यांनी जवळजवळ 5 लाख कोटीचे आहे ते खर्चच केलेले नाही। हा यांचा विकास आहे, आणि हे का मान्य करायचं? सरळ सरळ मान्य करा ना, आम्ही पैसे फेकतो। बोला किशोरजी। अतुलजी, किशोरजी तुम्हाला आवाज येतोय का? बोला, आम्हाला ऐकू येतंय तुमचं बोलणं। हा आवाज आता आवाज येतो? हा बोला ना। अतुलजी, तुम्ही त्या आकडेवारीवर जाऊ नका, विकासाच्या, राज्याच्या आणि देशाच्या आकडेवारी जाऊ नका। आज आपला प्रश्न जो आहे तो प्रश्न हाच आहे की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गठबंधन का केलं, याचा तुम्ही आत्मचिंतन करा। तुम्ही हे बोलूनच नाही राहिले की 25 दिवस तुमचे नेते एकमेकांचं तोंड पाहत नाही, एकमेकाला पाहून घेण्याची भाषा करतात, आणि आज मात्र जेव्हा सत्ता गेल्याच्या नंतर तिन्ही नेते एकत्र येत चहा पाणी पितात। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांसाठी झगडलं पाहिजे, झटलं पाहिजे, आणि ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला, एक प्रस्ताव आमच्या समोर आला, आणि तो प्रस्ताव आल्यानंतर असं वाटलं की इथला आमचा एक शिवसैनिक, त्याच्या कुटुंबामध्ये महापौर पद जात आहे, आणि दुसरं महापौर पद हे भारतीय जनता पार्टी। पण मग किशोरजी, अशा पद्धतीने उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्री बनवा ना तुम्ही। शिवसेना तुम्हाला एवढं हे आहे, कशात अशी पद्धत आहे? कशाची पद्धत आहे? अरे लोकशाही पद्धतीनं झालेला आहे इथे, ते जबाबदारीनं ते सगळेजण आले आमच्याकडे, त्यांनी सांगितलं की आम्हाला चंद्रपूरचा विकास करायचा, आम्हाला तुमच्यासोबत यायचा आहे। किशोरजी, काँग्रेससोबत ते का बरं गेले नाही? काँग्रेसने त्यांना सन्मानजनक वागणूक दिली नाही, येथे काय अधिक बोलणार नाही, कारण की नेते काँग्रेसच्या नेत्याची भाषा काय होती? विजय वडेट्टीवार साहेब मला म्हणत होते की बा 100 जोरगेवार मेले तरी या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही। ही काय त्याची अहंकाराची भाषा आहे का? आपलं सोडायचं आणि फक्त भारतीय जनता पार्टीवर टीका करायची काँग्रेसची योग्य नाही। म्हणून सुषमाताईचं मी अभिनंदन करेन, त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला, त्यांनी अभिनंदन केलं। एक आपला शिवसैनिकच्या घरामध्ये एक मोठं पद, चंद्रपूरचं प्रथम क्रमांकाचं पद जात आहे, आणि त्याला नक्कीच किशोरजी, या मुद्द्यावर आपण सुषमाताईंकडे जाणार आहोत। पटकन एक अतुलजींची कमेंट। अतुलजी, म्हणजे किती आता, म्हणजे शिंदे सेनेनं यांनी सोडलं, आणि आता उद्धव ठाकरेजी जे आहे ते महत्वपूर्ण झालेले आहे। आमची यांना विनंती आहे, किशोर जोरगेवारांना, त्यांचं फार
फडणवीसांची चांगला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्री करून टाकावं. ओरिजिनल शिवसेना त्यांनी आता मानली उद्धव ठाकरेंची. धन्यवाद बर. किशोर भाऊ. बरं, अतुलजी हे बघा, आणि किशोरजी एक कोण शेवट. काय करते, कुणी कोणाला काही करत असते, हा सगळा राजकारण हा आकड्यांचा खेळ किशोरजी आहे. नक्कीच एक शेवटचं संख्या मिनिट पाहिजे राहिलंय. असते. सुषमाताईंना मला असा तुमच्याकडे प्रश्न संख्या विचारायचा नाहीये. आहे 6च्या की संख्येला आम्ही महापौर पद देतोय. हा, मला तोच प्रश्न विचारायचा आहे सुषमाताईंना की अशा पद्धतीने महापौर पद जर मग दुसऱ्या कुठल्या ठिकाणी दिलं तर तिथे सुद्धा तुम्ही सत्तेत जाणार आहात का? म्हणजे नक्की निकष आता काय आहेत? कुणाबरोबर तुम्ही जाणार आहात? विकासाच्या नावाखाली किंवा सत्तेच्या नावाखाली, जर विरोधकांनी तसं म्हटलं तर? सुषमाताई थोडक्यात सांगा. मला वाटतंय आपण विकासाबद्दल न बोललेलं बरं, कारण विकासाबद्दल बोलायचं म्हटल्यावर मग मला पुणे मुंबई महामार्ग कसा स्टक झाला होता, मला तिकडे जावं लागेल, किंवा मेट्रोच्या तिथे ताडपत्रिका लावावी लागली, मला तिकडे जावं लागेल. मला त्याच्यात जायचं नाहीये. एक नक्की की जर असा काही मुद्दा करून आम्हाला जायचं असतं ना, तर मग आम्हाला मुंबईतला मार्ग जास्त सोपा होता, कारण मुंबईत जागा आमच्याकडे शिंदेपेक्षा जास्त होत्या. आम्ही तिथे निर्णय तो घेऊ शकतो असतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं की हा स्थानिकच्या कार्यकर्त्यांचा निर्णय होता, पण त्यांनी तो निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला, का घेतला, त्याचं एक महत्वाचं कारण हे खासदार प्रतिभा धानोरकर आहे, हे नाकारून चालणार नाही. कारण हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे की 25 दिवस चर्चेला गेले होते आणि 25 दिवस चर्चा होऊनही म्हणजे धानोरकरजींचा एक बाईट फार महत्वाचा आहे. 2-3 दिवसांपूर्वी तो एबीपी माझा नाही चालवलेला आहे की आमचं आता एकमत झालेलं आहे, 1.25 वर्ष वडेट्टीवारजींचा गट आणि 1.25 वर्ष माझा गट. म्हणजे काँग्रेस पक्ष असतानाही तिथे माझा गट आणि वडेट्टीवारांचा गट ही भाषा स्वतः धानोरकरजी यांनी करणं हे फार वाईट सुषमाताई, होतं. हा थोडक्यात एक तुम्हाला वाद असं म्हणायचंय केवळ प्रतिभा धानोरकर यांच्या बरोबर योग्य पद्धतीने समीकरण जुळू शकलं नाही आणि त्यामुळे निराशेपोटी कुठेतरी तुम्ही आता भाजपसोबत गेलायत, आणि कारण विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा तुम्ही असं म्हणताय की विकासाचा मुद्दाही बाजूला ठेवला पाहिजे. तुम्ही माझ्या तोंडी विकासाचा मुद्दा घालूच नका, कारण विकासाच्या मुद्द्यावरची माझी मतं कदाचित सहन होणारी नाही. ठीक आहे, जशी नक्कीच. चर्चा नक्कीच जशी आपण या चर्चा ऐका विषयावरती- ऐका 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 आपण एक या सेकंड विषयावरती तरी ऐका, सुषमाताई- एक बरं, सेकंड ऐका, बोला. फक्त एक बोला. सेकंड ऐका की तुम्ही जशी चर्चा आता या चंद्रपूरच्या मुद्द्यावर घेतली आहे, अख्ख्या जगभरात घमासान करणाऱ्या एप्स्टीन फाईलवर तुम्ही एक चर्चा कराल अशी माझी अपेक्षा आहे, विनंती जरूर. आहे. एप्स्टीन फाईलवर एकदा चर्चा करा. जरूर, नक्की. असे अनेक विविध विषय आपण नक्की चर्चा त्याच्यावरती करू. सुषमाताई, तुमचं सजेशन आम्ही नेहमी घेत असतो. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली त्याबद्दल. थँक्यू सो मच. यानंतर आजच्या प्रश्नावरती काय कौल आलेला आहे महाराष्ट्राचा हे जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. चंद्रपुरामध्ये शिवसेनेनं भाजपशी युती करण्यासाठी कोणता फॅक्टर सर्वात महत्वाचा ठरला? अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्तेसोबत राहणं असं लोकांचं मत आहे, 44% लोकांचं. त्यानंतर 27% लोक म्हणतात की स्थानिक राजकारण, जसं वारंवार नेत्यांकडनं सांगितलं जात आहे. 16% लोक म्हणतात भूमिका बदलाचे संकेत आहेत हे महाविकास आघाडीच्या विपरीत, आणि काँग्रेसबद्दल अविश्वास असं 13% लोकांचं म्हणणं आहे. आणि या संपूर्ण रिझल्ट नंतर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.